नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेतच असाल तर आता मी कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे, तेजपत्ता 2 टाकून घेतलेला आहे आणि ते कांदा टोमॅटो चॉप करून घेतलेला आहे। ते मी 2 कांदे आणि 2 टोमॅटो घेतलेले आहे। आता तुम्हाला मी सांगते, आता मी इथे बनवते पनीर मटर ड्राय बनवते, म्हणजे सुकी भाजी बनवते पनीर आणि मटरची। अगदी सोपी साधी सरळ सोपी भाजी आहे, कुठेही तुम्ही घेऊन गेलात तर चवीला लागते छान। आता ही सुकी का बनवते, कारण आता मला मुलाला टिफिन द्यायचं होतं, त्यासाठी मी ड्राय करते। छान असं ना कांदा आणि टोमॅटो परतून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आता याच्यात घरातले बेसिक मसाले ॲड करायचा आहे। आता इथे घेतलेला आहे काश्मीरी लाल मिरची पावडर, त्यानंतर धणे पावडर ॲड केलेला आहे, हळद ॲड केलेली आहे आणि घरगुती मसाला बेसिक मसाला ॲड करून घेतलेला आहे आणि जिरं पावडर ॲड केलेलं आहे। त्यानंतर बॉईल केलेले मटर ॲड केलेले आहेत, म्हणजेच वाटाणे ॲड केलेले आहेत, उकळून म्हणजे शिजवून घेतलेले आहेत मी त्यांना। आणि मसाल्यामध्ये ना ह्याला 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर मीठ ॲड करायचं आहे। मीठ आपल्याला आत्ताच ॲड करायचं, नंतर ॲड करायचं नाही आहे, चवीपुरतं मीठ ॲड करून घ्या। त्यानंतर आता इथे ना मी पनीरचे तुकडे पण कापून घेतलेले आहेत आणि थोडंसं आमचूर पावडर ॲड केलेलं आहे बघा, थोडंसं आंबटपणा येण्यासाठी, म्हणजे चवीला छान लागतो। तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आहे बघा। आणि भाजी आहे ना छान आहे ना मिक्स करून घ्यायची आणि फक्त 5 ते 6 मिनटं गॅसवरती वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला। आणि नाही वाफ काढला तरी चालेल, अशीच जरी ठेवलात ना तरी पण भाजी छान आपली होते बघा। मस्त भाजी ते रेडी झालेली आहे। त्यानंतर कोथिंबीर टाकून गार्निशिंग करून घेतलेला आहे। मस्त आपली इथे मटर पनीर ड्राय रेडी झालेला आहे। चला भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत